9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं वेळ केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी, किसानवाणी, किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसान. राम राम शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 17 फाल्गुन शके 1945 अर्थात 7 मार्च 2024. किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागतिक महिला दिनाच्या औचित्याने यशस्वी महिलेचे जीवनकार्य याविषयी चंद्रकन्या अनंत सारसेकर, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसोंडा यांची शिवाजी थोरवे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी मित्र हो, नमस्कार. शेतकरी मित्र हो, किसानवाणी कार्यक्रम म्हटलं की आपण सर्व शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. शेती क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी तज्ज्ञांच्या मुलाखती घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत आणत असतो. पण आज एक वेगळी मुलाखत आपण किसानवाणीच्या माध्यमातून ऐकणार आहात, कारण उद्या जागतिक महिला दिन आहे. आणि या महिला दिनाच्या अनुषंगानं आज एका यशस्वी महिलेचं आपल्या कार्यातील योगदान कसं असतं हे आपल्या लक्षात यावं, या उद्देशानं आज आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसोंडा, तालुका जिल्हा बीड इथल्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सारसेकर चंद्रकन्या अनंत, त्यांचं सध्याचं प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे सारसेकर चंदा, यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या जीवनकार्यातील त्यांचे अनुभव आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मॅडम, तुमचं शिक्षण किती झालं बरं? शिक्षण काय आहे तुमचं? माझं शिक्षण MA DED झालेलं आहे. त्यानंतर मी BEd केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट म्हणून एक कोर्स आहे, तो केला मी. आता सध्या तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत आहात जिल्हा परिषद शाळेमध्ये. हो. त्या अगोदर तुम्ही जे शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, DEdचं असेल, MA असेल, किंवा नंतरचे जे काही कोर्स केले, हे शिक्षण घेत असताना तुमचं जे कुटुंब होतं, ह्या कुटुंबानं तुम्हाला कसं सहकार्य केलं? त्यावेळची कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची कशी होती? कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायचं म्हणलं तर मूळतः मी लातूरची. माझं शिक्षण केशवराज विद्यालय लातूर या ठिकाणी झालं. प्राथमिक शिक्षण त्याच ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण देखील केशवराज विद्यालयामध्येच झालं. कॉलेजसाठी मी दयानंद कॉलेज आहे लातूरमध्ये, तर तिथं मी 11वी 12वी केली. मला 12वीला चांगले मार्क्स आले. माझं त्यातून DEdला शिक्षण प्रशिक्षण संस्था लातूर जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी मी DEd केलं. पण आता त्यावेळेची जर आपण विचार केला तर तुम्हाला शिक्षणाला परवानगी घरच्यांनी दिली का? काय मत होतं घरच्यांचं? कशा कशा पद्धतीने तुम्ही इतकं एवढं मोठं शिक्षण घेऊ शकलात? म्हणजे मूळतः आमची जॉईंट फॅमिली होती. आम्ही सगळे जॉईंट फॅमिलीतली मुलं, आणि तसं पाहायला गेलं तर शिक्षणाच्या बाबतीत मुलांना तसं काही बंधनं नव्हती. पण आता माझ्याच मोठ्या बहिणीचं लग्न वयाच्या 16व्या 17व्या वर्षीच झालं. म्हणजे ती 10वी पासआउट झाली की लगेच तिचं लग्न झालं. मग माझे मार्क्स वगैरे 10वीतले चांगले बघितले आणि मग 12वीला पण मला छान मार्क्स आले आणि माझा शासकीयला नंबर लागला DEdला. आणि मग पप्पांनी ठरवलं की ठीक आहे, ही छान करते अभ्यास म्हणून मग त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. शिक्षिका कधी झाल्या तुम्ही? ज्यावेळेस माझा DEdचा रिझल्ट लागला 2001 मध्ये, आणि 6 मार्च 2002 मध्ये मला नोकरी लागली. लातूर जिल्ह्यामध्ये चलबुर्गा तालुका औसा या ठिकाणी मला कंत्राटी बेसिकवर, त्यावेळेस शिक्षण सेवक म्हणून नवीनच असं स्टार्ट झालेलं होतं, आणि त्या ठिकाणी मला शिक्षिका म्हणून नोकरी लागली. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या मोठ्या बहिणीचं लग्न 10वी पासआउट झालं की लगेच केलं. तुमच्या लग्नाचा विचार कधी केला घरच्यांनी? ज्यावेळेस माझं DEd पूर्ण झालं त्यावेळेस माझ्या लग्नाचा विचार माझ्या आई पप्पांनी केला.
मग नोकरीला लागल्यानंतर केलं की अगोदर केलं? नोकरी मला नंतर लागली, लग्नानंतर 1-2 महिन्यांनी लागली. म्हणजे माझं लग्न 9 डिसेंबर 2001ला झालं आणि 8 डिसेंबरला माझा इंटरव्ह्यू झाला. मग तुम्ही लातूरहून बीडला जॉईन कशा झाल्या? ताडसोन्ना या ठिकाणी कधीपासून आलात तुम्ही? मी ताडसोन्नाला आता 2018 पासून आलेली आहे, पण मी बीड जिल्ह्यामध्ये 2006ला आले. म्हणजे 6 जानेवारी 2006 मध्ये मी जिल्हा बदलीने बीड जिल्ह्यामध्ये आले. मग कुठल्या कुठल्या शाळेमध्ये आतापर्यंत तुम्ही कार्य केलं? ज्यावेळेस माझी 2006ला मी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये एंट्री केली, त्यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळापुरी, तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मी जवळपास 9.5 वर्ष त्या ठिकाणी कार्यरत होते. त्याच्यानंतर 1 वर्ष मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाली या ठिकाणी 1 वर्ष होते. त्यानंतर ढोबळपट्टी तांडा या ठिकाणी मला अपॉइंटमेंट मिळाली. आणि ढोबळपट्टी तांडा ही जी शाळा होती त्या शाळेला अजूनही रस्ता नाही आहे. म्हणजे शहराच्या जवळ असलेली शाळा आहे ती, पण त्या ठिकाणी रस्त्याची सोय नव्हती, काही नव्हती. दुर्गम भागात असलेली होती बीड जिल्ह्यातली ती. आणि त्याच्यानंतर मग 2018मध्ये मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसोन्ना या ठिकाणी जॉईन झाले. मॅडम, हे एवढं तुम्ही शैक्षणिक प्रवास करत राहिला 2001 पासून ते 2024 आहे, जवळपास 20-22 वर्षे तुमची सर्व्हिस झाली. या सर्व्हिसच्या काळामध्ये शैक्षणिक कार्य तुम्ही काय काय केलं बरं नेमकं? सर, सांगायला गेलं तर म्हणजे मी स्वतः एक तंत्रस्नेही शिक्षिका असून मुलांना मी संगणक हाताळण्याचे ज्ञान दिले. त्यानंतर शैक्षणिक कामासाठी झूम मिटिंग, म्हणजे ज्यावेळेस कोरोना काळ होता आणि पालकांच्या मुलांच्या प्रत्यक्षात भेटी होत नसायच्या, त्यावेळेस मी झूम मिटिंगद्वारे मुलांशी संपर्क केला. त्याच्यानंतर मी स्वतः मुलांचे व्हिडिओ निर्मिती करून ती यूट्यूबवरती मी अपलोड केले. आणि सर, दीक्षा ॲप ई कंटेंट निर्मिती असं एक आपलं राज्य शासनाचं एक प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण घेऊन आपलं महाराष्ट्र शासनाचं एक ॲप आहे जे लहान मुलांसाठी, म्हणजे जे काही प्राथमिक आणि माध्यमिक मुलं जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठीचं जे ॲप आहे, तर त्या ॲपवरती आता काही दिवसात माझे 6 व्हिडिओ देखील अपलोड होणार आहेत. आणि त्यासाठी आम्ही राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे त्या ठिकाणी एक राज्यस्तरीय ई साहित्य निर्मिती SCRTचं एक प्रशिक्षण होतं. आणि त्या प्रशिक्षणासाठी मला बीड जिल्ह्यातील म्हणजे गट शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत मी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी माझे व्हिडिओ निर्मिती त्या ठिकाणी झाली. व्ही स्कूल ॲप म्हणून एक ग्रामीण शहरी सगळ्याच मुलांसाठीचं जे ॲप आहे व्ही स्कूल ॲप, तर त्या व्ही स्कूल ॲपचा देखील मी वापर केला. तसेच अध्यापनामध्ये दीक्षा ॲपचा देखील मी वापर करते. आणि मुलांना म्हणजे कसं सहज आणि सुंदर रित्या त्यांना समजलं जावं अशा रीतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. हेच आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काळाची गरज आहे. शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक कार्यातही तुम्ही हिरालींनी सहभाग घेतलेला आहे. नेमके कोणकोणते सामाजिक कार्य केले तुम्ही? सर, सामाजिक कार्यामध्ये बोलायला गेलं तर मी स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी मी प्रेरित केलं. तसेच खडकी तालुका वडवणी जिल्हा बीड येथे एक मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मी जवळपास 500 महिलांना अंधश्रद्धा, शिक्षणाचे महत्त्व, महिलांचे अधिकार, कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. तसेच म्हणजे या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळा व महाविद्यालय लिंबारुई तालुका जिल्हा बीड या शिक्षण संस्थेमध्ये 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभासाठी आमंत्रित केलेलं होतं. त्या ठिकाणी मी किशोरी उद्बोधन मेळावा, त्या ठिकाणी आलेल्या किशोरवयीन मुलींना मी मार्गदर्शन केलं. तसेच शाळेमध्ये एक मूल एक झाड व वृक्षारोपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला व इतरांना देखील सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मागे रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये वाहतुकीचे नियम व कायदे याविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. माझ्याकडे सध्या इयत्ता 2रीचा वर्ग आहे आणि मग ह्या इयत्ता 2रीच्या मुलांसाठी मी विविध उपक्रमातून इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी एक नवोपक्रम घेतला होता. आणि त्या नवोपक्रमामध्ये मुलांची इंग्रजी तर खूप छान सुधारली आणि मुलांना इंग्रजीमध्ये रुची वाटू लागली. मी जो नवोपक्रम घेतला होता तर त्या नवोपक्रमाची निवड जिल्हा स्तरावर झाली. खूप चांगलं योगदान तुमचं शैक्षणिक क्षेत्रात आहे. जशा तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करत आहात, तशीच तुमची ओळख मराठी चित्रपट सहाय्यक अभिनेत्री म्हणून देखील आहे. हो. शैक्षणिक काम करत असताना, नोकरी करत असताना, घर सांभाळत असताना, गृहिणी म्हणून काम करत असताना चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय वळलात? सांगायचं म्हटलं तर सलोनी गवळी ही माझी मुलगी, ती लहान होती आणि लहान असताना जेवण करत नसायची, म्हणून आम्ही तिच्यासाठी डान्स क्लास लावला आणि तिच्या सरांनी आम्हाला असं गायडन्स केलं की तुम्ही काय करा, तिच्यात 1-2 नृत्य बसवून घ्या.
म्हणजे डान्स बसवून घ्या. आम्ही म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही तिचे डान्स बसवून घेतले आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा व्हायच्या त्या ठिकाणी नृत्यासाठी आम्ही तिला उतरवलं आणि त्या ठिकाणी तिचे बरेच नंबर येत गेले. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तिचे उत्तेजनात आले, म्हणजे तृतीय आले, सेकंड, फर्स्ट करता करता जवळपास तिचे 300 ते 350 घरामध्ये मोमेंटो आता सध्या देखील आहेत आणि 10 मेडल्स आहेत तिला. सध्या काय हां. करते मुलगी? सध्या ती MBBS करते. MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे. बरं. आणि विशेष सांगायचं म्हणलं तर ती वयाच्या 9व्या वर्षी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीची ती प्रथम क्रमांकाची विजेती आहे. अभिनंदन. धन्यवाद सर. आणि मग तिच्यासाठी आम्हाला असंच एक मेसेजद्वारे कळलं की विक्रम गोखले सरांचे वर्कशॉप चालू आहेत पुण्याला आणि मग त्या वर्कशॉपच्या निमित्ताने आम्ही पुण्याला गेलो आणि मग पुण्याला गेल्यानंतर तिथं म्हणजे एक सदाशिव पेठमध्ये ते वर्कशॉप होतं आणि मग तिथंच एक ज्या ठिकाणी वर्कशॉप होतं आम्ही ॲज अ पॅरेंट्स म्हणून तिथं थांबलेलो होतो. ती वर्कशॉप अटेंड करायची आणि आम्ही पालक म्हणून आम्ही बाहेर असायचं आणि मग तिथंच एक स्कूल होती. त्या स्कूलमध्ये चित्रपटाचं ऑडिशन चालू होतं. तिथले जे मेन होते त्या वर्कशॉपचे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा, सलोनीला घेऊन त्या ठिकाणी जा आणि ते म्हणजे बालकलाकार म्हणून तिला चित्रपटात कुठेतरी संधी भेटेल म्हणून त्यांनी आम्हाला तिथं पाठवलं. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं, ॲज अ पॅरेंट्स म्हणून ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी त्यावेळेस आम्ही पॅरेंट्स आणि एक मुलगा असं त्या ठिकाणी अलाउड होतं. मग तिच्याजवळ एक स्क्रिप्ट दिली त्यांनी आणि मग ती स्क्रिप्ट घेऊन आम्ही त्या हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये गेल्यानंतर मग पॅरेंट्स म्हणून मी एक दाराच्या बाजूला मी थांबलेली होते त्या ठिकाणी आणि मग तिथं बसलेली संपूर्ण टीम होती आणि मग तिचं ऑडिशन सुरू झालं आणि मग ते ऑडिशन चालू असताना तिथली जी बसलेली जी दिग्गज मंडळी होती त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मग तिचं ऑडिशन झाल्यानंतर सहज त्यांनी मला अलीकडे बोलवून घेतलं आणि ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही काय करता. मग मी म्हणलं सर मी एक शिक्षिका आहे आणि ॲज अ ही जी पॅरेंट्स आहे म्हणलं मी. नाही म्हणे तुम्हाला जर काही या चित्रक्षेत्रामध्ये जर काही संधी भेटली तर तुम्ही कराल का. मग मी म्हणलं हो, पण मला विचारावं लागेल म्हणलं. तर मग मी पळत बाहेर गेले आणि यांना विचारलं की करू का मी, मला जर काही असं भेटलं तर. मग ते म्हणले बरं ठीक आहे, हो म्हणले तू त्यांना. आणि मग मी त्यांना बोलले की हो ठीक आहे, मला जर काही अशी संधी भेटली तर मी नक्की करेन. मग ते म्हणले हो ठीक आहे आणि मग इतकंच आमचं आटोपलं आणि आम्ही निघालो तिथून. आणि मग हे सगळं मी इथं आल्यानंतर बीडचे जे काही चित्रपट क्षेत्राशी निगडीत असलेले जे लोक होते मी त्यांना सांगितलं की आम्ही पुण्याला गेलो आणि असा कोइन्सिडन्स झाला आणि ते मला असं बोलले. तर त्यांनी देखील मला म्हणजे सपोर्ट केला. हो म्हणे मॅडम. आणि त्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये खोपा नावाचा चित्रपट ज्यामध्ये विक्रम गोखले सर स्वतः होते, भारत गणेशपुरे आणि मराठी चित्रपटसृष्टीतली बरेच दिग्गज मंडळी त्या चित्रपटामध्ये होती. आणि त्यावेळेस काय झालं, एक मुंबईवरून येणारी आर्टिस्ट कॅन्सल झाली. ते आर्टिस्ट कॅन्सल झाल्यामुळे बीडचे जे एक डिरेक्टर आहेत, एजाजाली सर म्हणून आहेत, प्रवीण वडमारे सर म्हणून आहेत, तर त्या दोघांनी माझं नाव सुधीर निकम सर म्हणून म्हणजे बीडचे जे डिरेक्टर होते खोपा चित्रपटाचे, तर त्यांना माझं नाव सुचवलं आणि सुधीर निकम सरांनी मग त्या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी खोपा दिली. नावाच्या चित्रपटामधून तुम्ही सुरुवात केली. आजपर्यंत तुम्ही किती चित्रपट केले आणि कोणकोणते? माझे आजपर्यंत 7 चित्रपट झालेत सर. खोपा नावाचा चित्रपट हा माझा पहिला चित्रपट आहे. तो 2017ला प्रदर्शित झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 10वी नावाचा जो चित्रपट आहे तो देखील 2019मध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला. त्याच्यानंतर कंदुरी नावाची माझी जी फिल्म म्हणजे माझा जो चित्रपट होता तो कोरोनाच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला. त्याच्यानंतर म्हणजे अपकमिंगमध्ये माझी कॉलेज लाईफ म्हणून एक फिल्म येणार आहे, थिंक पॉझिटिव्ह म्हणून एक फिल्म येणार आहे, चंद्रवली, त्याच्यानंतर ब्लर कॅनव्हास, हे माझे चित्रपट आता अपकमिंगमध्ये आहेत. आणि सिगार जी यूट्यूबला रिलीज आहे, सिगार नावाची, जे धूम्रपान चालतं आपल्याकडं, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात त्यावर आधारित एक लघुचित्रपट म्हणजे आपण शॉर्ट फिल्म म्हणतो त्याला. तर तो सिगार नावाचा जो लघुचित्रपट आहे तो सध्या यूट्यूबला देखील प्रदर्शित आहे. त्यानंतर 2023मध्ये माझी हुरसोळा नावाची वेबसिरीज आली, म्हणजे धम्माल विनोदी अशी वेबसिरीज होती. बीड जिल्ह्यातलेच अनिल कैवाडे आणि सतीश कैवाडे यांनी दिग्दर्शित केलेली ती एक वेबसिरीज होती. त्या वेबसिरीजमध्ये देखील मी काम केलं. आता आगामी एक मराठी सिरियलमध्ये देखील मी ह्या येत्या 5-6 महिन्यामध्ये मी तुम्हाला टीव्हीवरती देखील मी दिसेन. तर एकंदरीत माझा चित्रपटाचा हा प्रवास असा आहे. चित्रपट क्षेत्रातील खूप चांगला प्रवास तुम्ही सांगितलात मॅडम. मुलीच्या उपक्रमासाठी तुम्ही गेलेला असताना तुम्हाला काय संधी मिळते, तुम्ही काय एंट्री करतायत त्या चित्रपटामध्ये, आणि आजपर्यंत 7 चित्रपट तुमचे प्रदर्शित झालेले आहेत. तिथून पुढे तुम्ही चित्रपट करणार आहात आणि आता वेब सिरीजसुद्धा केलेल्या आहेत. शिवाय सिरियलमध्ये तुम्ही घराघरातल्या टी व्हीवर दिसणार आहात. शैक्षणिकही चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे. याचा गुणगौरव निश्चितच झाला असेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळाले किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये एक कलाकार म्हणून तुम्हाला कुठल्या कुठल्या
पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? काय गुणगौरव करण्यात आला तुमचा? सर 2005-06 मध्ये मी लातूर जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी लागलेली होते. म्हणजे माझी फर्स्ट अपॉइंटमेंट लातूरची आहे. केंद्र आपसुंदा होतं, त्या ठिकाणी मला केंद्रांतर्गत आदर्श शिक्षिका पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर मी 2006ला बीड जिल्ह्यामध्ये आले आणि बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी केंद्र पेणगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी मी 9.5 वर्ष कार्यरत होते. तर त्या ठिकाणी मला 2013-14 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा मूकबधीर असोसिएशन बीडच्या वतीने बीड फेस्टिवल 2017 या कार्यक्रमामध्ये देखील मला एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी मला सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 2018 मध्ये सत्यशोधक पुरस्काराने मला बीड या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या वतीने 2019 मध्ये नॅशनल बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने मला रोटरी क्लबनी सन्मानित केलं. त्यानंतर मराठवाडा कलाभूषण पुरस्कार 2019 मध्ये मराठवाडा कलाभूषण पुरस्काराने ते मला सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर सर ट्विंकलिंग स्टार स्कूल या ठिकाणी 8 मार्च 2022 रोजी आयडियल आणि स्टार वुमन या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील बऱ्याच कर्तबगार महिला आलेल्या होत्या, तर त्यांचा सत्कार देखील माझ्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आत्ता परवा 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2024 बीडमध्ये पार पडले. तर त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व माझ्या चित्रपट व शैक्षणिक कार्याचा गौरव करून माझा यथोचित सन्मान करून मला नाट्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निश्चितच मॅडम, तुम्ही तुमचं काम करत असताना तुमचा एवढा गुणगौरव झाला. तुम्हाला शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत असताना असं वाटलं असेल की आपल्यासारखं आपल्या चिमुकल्याने सुद्धा कुठेतरी प्रसिद्ध व्हावं, चांगलं काम करावं, त्यांच्यासाठी काही उल्लेखनीय कार्य करावं असं तुम्हाला कधी वाटलं? हो, निश्चितच. कारण ज्यावेळेस मी चित्रपटात काम करायचे आणि मी ज्यावेळेस शैक्षणिक कार्य करत असताना माझ्या वर्गातली मुलं मुली जे असायचे, तर प्रत्येक मुलांमध्ये काही ना काहीतरी कलागुण असतात आणि माझ्या मुलांमध्ये देखील मला असे बरेच कलागुण दिसले आणि मग त्यांचे कलागुण लक्षात घेऊन त्यांना कुठंतरी संधी द्यावी असं बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं. आणि त्यातच मग मी ज्या ठिकाणी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, तर त्या ठिकाणचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील माझ्या वर्गातील मुलांना आगामी चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून मी संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की मॅडम शिक्षिका आहेत आणि चित्रपटात पण आहेत, बरं ठीक आहे, ह्या चित्रपट अभिनेत्री आहेत तर आमचा यांना काय बेनिफिट, असं बऱ्याच पालकांच्या मनामध्ये वाटत पण असेल ना. पण मी ते देखील मोडून काढलं आणि म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील मुलांना मी चित्रपटामध्ये म्हणजे आगामी आता अपकमिंग चित्रपट येतोय आणि बरेच दिग्गज कलाकार त्या चित्रपटामध्ये आहेत, तर त्या चित्रपटामध्ये माझी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील म्हणजे मुलं त्या चित्रपटामध्ये झळकणार आहेत आणि इथून पुढे देखील अजूनही त्या मुलांना मी संधी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यांना म्हणजे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. आता हे झालं चित्रपटाविषयी. म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणजे एक शिक्षिका म्हणून कार्य करत असताना माझ्या ह्या कलागुणांना मी हे मुलांमध्ये म्हणजे 100% उतरवण्याचा मी प्रयत्न करते. आणि मागे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेसाठी आणि फॅशन शोसाठी ग्रामीण भागातील मुलांना मी व्यासपीठ मिळवून दिलं आणि त्या मुलांचे म्हणजे जवळपास माझ्याबरोबर म्हणजे मी ग्रामीण भागातून आणलेली 20 मुलं होती, त्या 20 मुलांचे मी स्वतः एकटीने मेकअप केले, त्यांचा डान्स मी कोरिओग्राफ मी स्वतः केला, त्यांची ड्रेसिंग मी स्वतः केली म्हणजे 1-2 पालकांच्या मदतीने. आणि त्या केलेल्या नृत्याला रोटरी क्लब ऑफ म्हणजे रोटरी क्लबचा तो कार्यक्रम होता, नृत्य स्पर्धा होती जिल्हास्तरीय. त्या ठिकाणी माझ्या ग्रामीण भागातील आलेल्या मुलांना जिल्हास्तरीय दुहेरी नृत्यात प्रथम क्रमांक, समूह नृत्यात प्रथम क्रमांक आणि समूह नृत्यामध्ये तृतीय क्रमांक अशा क्रमांकाची पारितोषिक त्यांना मी मिळवून दिली. निश्चितच खूप चांगलं काम आहे मॅडम तुमचं. पण तरी जाता जाता तुम्हाला एकच विचारेल, एक सामाजिक कार्य म्हणा किंवा आपल्यामुळं इतर विद्यार्थ्यांना मुलामुलींना काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, तुमच्या एका शब्दाचा प्रभाव त्यांच्यावर त्यांनी त्या शब्दानुसार प्रेरित झालं पाहिजे. आज बीड जिल्हा म्हटलं की मागासलेला जिल्हा आहे, दुष्काळग्रस्त जिल्हा आहे, पण या अशा क्षेत्रातल्या मुलामुलींनी देखील आपल्या करिअरमध्ये कसं यश संपादन केलं पाहिजे, त्यांना काय संदेश द्याल त्या संदर्भात? सर, मला असं वाटतंय की सुरुवात कुठूनही करू शकतो आपण. आज मी जे बोलत आहे प्रत्येक महिला ऐकत असतील, पुरुष मंडळी ऐकत असतील, तरुण वयातील मुलं मुली देखील ऐकतील किंवा लहान मुलं मुलं देखील ऐकत असतील. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आयुष्याची सुरुवात ही कुठूनही होऊ शकते. आता मला कधीच वाटत नव्हतं की मी मराठी चित्रपट अभिनेत्री होईल म्हणून. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक कलागुण असा असतो की त्या गुणावरच तो जग जिंकू शकतो आणि
ते गुण प्रत्येकामध्ये असतात. असं नाही की ह्याला खूप जास्त कळतं किंवा हा खूप हुशार आहे. सगळेच हुशार असतात. फक्त ज्यावेळेस आपल्याला संधी भेटते त्या संधीचं समोरच्याला सोनं करता आलं पाहिजे. ज्या व्यक्तीला योग्य वेळेची ज्यावेळेस संधीचं सोनं करता येईल त्यावेळेस तो जिंकलाच म्हणून समजायचं. आणि मला संधी आली, मी त्याचं सोनं केलं, म्हणून आज मराठी चित्रपट अभिनेत्री हे देखील माझ्या मागे नाव त्याच गोष्टीने जुडलेलं आहे. मला फक्त सगळ्या प्रेक्षक वर्गांना एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणजे पावलोपावली एक तरी संधी भेटतच असते. त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि तुम्ही देखील म्हणजे कुठंच कमी नाही आहेत. स्वतःला कधीच कमी समजू नका की नाही मला हे जमणार नाही, मला येणार नाही. तुम्ही प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की भेटेल. आणि शेवटी म्हणजे आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला प्रत्येक गोष्ट भेटतच असते. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करायचे, थांबायचे नाहीत. आपण म्हणजे कसं पूर्वीच्या काळात लोक म्हणायचे ना की एक दगड मारला जरी नेम नाही लागला, तुमच्या 10व्या नंबरला तरी का होईना तुमचा दगड लागेलच. फक्त तुम्ही प्रयत्न करा असं मला म्हणायचंय. निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीवनाची सुरुवात कुठूनही करतील, संधीचं सोनं करतील, आलेली संधी डावलणार नाहीत आणि आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतील. अशा पद्धतीचा संदेश तुम्ही ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना दिलात. मॅडम, एक मराठी चित्रपट सहाय्यक अभिनेत्री, एक ब्युटिशियन, एक शिक्षिका, एक गृहिणी म्हणून तुम्ही भूमिका निभावत आहात. तुमची मुलाखत ऐकून ऐकणाऱ्या माता मावल्यांना असं वाटेल की आपणही अशा प्रकारचं काहीतरी देदीप्यमान कार्य केलं पाहिजे आणि आपलं जीवन कार्य उज्ज्वल केलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुमचे जीवन कार्यासंदर्भातले अनुभव आमच्या सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी महिला भगिनींना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगितलेत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आणि आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हार्शीकर, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्रशाला, प्राथमिक शाळा ताडसुना यांची शिवाजी थोरवे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, यानंतर कृषीवाणी या सत्रात शेंगदाण्यापासून प्रक्रिया पदार्थ याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती.